शरद पवारांनी सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना एक शपथ दिलेली आहे की स्त्रियांवर होणारे अत्याचार आपण खपवून घेणार नाही, अशा आशयाची शपथ त्यांच्याकडून देण्यात आलेली आहे। आणि जे अत्याचार होत आहेत मुलींवर महिलांवर जे अत्याचार होत आहेत त्याचा निषेध आपण केला पाहिजे, त्याचा विरोध आपण केला पाहिजे। आणि ज्या पद्धतीनं बदलापूरमधली घटना जी आहे ती घडलेली आहे त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर राज्यामध्ये सातत्यानं अशा महिला आणि मुलींवरच्या अत्याचाराच्या घटना बातम्या ज्या आहेत त्या समोर येत आहेत। तर दुसरीकडे आपण पाहत आहे एकीकडे पुण्यामधली हे आंदोलन सुरू होत आहे शरद पवार गटाकडून आणि महाविकास आघाडीचं हे आंदोलन, तर दुसरीकडे भाजपचं आंदोलन जे आहे ते सुरू झालेलं आहे। ही दोन दृश्य जी आहेत ती आपण या ठिकाणी पाहतो। जे क्रांती चौकात एकत्रित जमलेले आहेत, तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीच्या वतीने सुद्धा या ठिकाणी आंदोलन केलं जाणार आहे। सुरुवातीला महाविकास आघाडीकडून आंदोलनाची घोषणा केली होती, मात्र त्यानंतर भारतीय जनता पार्टीने सुद्धा या ठिकाणी आंदोलन सुरू केलेलं आहे। हे दोन्ही पक्ष आमने सामने येऊ नयेत यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त जो आहे तो क्रांती चौकात लावण्यात आलेला आहे। आपण बघू शकता की शेकडो पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा क्रांती चौकात या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। कायदा सुव्यवस्थेचा कुठलाही प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क झालेली आहे आणि त्यांच्या वतीनं या ठिकाणी हा पोलिसांचा बंदोबस्त लावला असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं आहे। मोठ्या संख्येनं कार्यकर्ते या ठिकाणी घोषणाबाजी सुद्धा करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। भारतीय जनता पार्टीच्या वतीने हे तीव्र आणि मोठं आंदोलन सुरू असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय। भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी देत आहेत। काय सांगाल तुम्ही, आंदोलन करता एक तीव्र आज त्या बदलापूर मध्ये झालेल्या चिमुकलीला अत्याचार झालेल्या नराधमाला फाशी झाली पाहिजे या मुख्य मागणीसाठी आज आम्ही इथे आंदोलन करत आहोत। त्याचबरोबर त्या चिमुकलीचा जो अत्याचार झाला त्याचा संवेदना व्यक्त करण्यासाठी आज आम्ही इथे मोठ्या प्रमाणात आम्ही जमलेलो आहोत। या मागे एवढाच आमचा उद्देश आहे, त्या नराधमाला फाशी झाली पाहिजे आणि त्या चिमुकलीबद्दल संवेदना व्यक्त केली पाहिजे, एवढे आमची मुख्य भावनेसाठी आज आम्ही आंदोलन करत आहोत। मुख्य भावना घेऊन या ठिकाणी आंदोलन केलं जातंय। भारतीय जनता पार्टीचे मंत्री अतुल सावे सुद्धा आहेत। सावे साहेब काय सांगा? मी सांगितलं तसं आम्ही ज्या चिमुकलीवर अत्याचार झाला तिला फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून केस चालवून त्या ज्यांनी जो अत्याचार केलेला आहे त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे फास्ट ट्रॅक कोर्टच्या माध्यमातून आणि त्यांना फाशीची शिक्षा मिळाली पाहिजे। तुमच्यावर आक्षेप आहे की तुम्ही स्वतः सरकारमध्ये आम्ही जागृत करून आम्ही या पद्धतीने न्याय, हे राजकारण करतात, आम्हाला राजकारण नाही करायचं, आम्हाला त्या मुलीला न्याय मिळवून द्यायचा।